तर या ठिकाणी माननीय देवदत्तजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंचरला मोठं मीटिंग झाली आणि त्यानंतर मार्केट कमिटी त्या ठिकाणी मध्ये जो माल गेला तो माल देखील त्या ठिकाणी आपण बंद पाडला आणि नंतर आज आळाफाटा या ठिकाणी नियोजित आहे. देवदत्तजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा आजला सगळा शेतकरी बांधव या ठिकाणी एकवटलेला आहे. मी परत एकदा सगळ्यांचं खरं तर जे आले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की आपण या ठिकाणी दर्जे आहात. जर आज शेतकऱ्यावरती एवढी मोठी वेळ येऊन देखील शेतकरी खरं तर मोठ्या प्रमाणात यायला पाहिजेत, कारण ही आव्हान आणि विनंती सगळ्यांना आहे की आज आपल्या लेकरांची आपल्या मुलांची आपल्या समोर लग्न होत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. शेतकरी म्हणून जर आज आपल्याला या ठिकाणी अडचण आलेली आहे, ही कांद्याची अडचण कांद्यामुळेच आलेली आहे हे लक्षात घ्या. कांद्यामुळं म्हणजे कांद्याला आजला बाजारभाव नाही. कांद्याला आजला जर बाहेरच्या देशामध्ये जर गेलं तर बाहेरच्या देशामध्ये 400 रुपये 500 रुपये किलो कांदा खपतोय आणि आपल्याकडे 5 रुपये किलो कांदा खपतोय. हा जर एवढा मोठा फरक आहे, आपल्या देशामध्ये एवढा मोठा फरक आहे, तर जनतेने या ठिकाणी आक्रोश केला पाहिजे. एवढीच या ठिकाणी या निमित्तानं मी ते खरं तर वेळ झालेला आहे. भरपूर मंडळी बोलणारी आहेत, परंतु एक तिळतिळ तुटतो, कारण प्रत्येकाला या ठिकाणी प्रत्येकाने आवर्जून या ठिकाणी सगळ्यांनी संघर्ष करणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे. सगळे अगदी खरं तर सभापती साहेबांना देखील या ठिकाणी मी धन्यवाद दिला. आपण देखील या ठिकाणी या निमित्तानं आपण उपस्थित झालात. खरं तर सगळ्या कार्यकर्त्यांचं जे मंडळी सगळे या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना विनंती आहे, आपण कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. आता तुम्हाला सांगतो, थांबायचं नाही. काही होऊ द्या, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. सगळ्यांना विनंती करतो, आपण काही झालं तरी देवदत्त निकम साहेबांचं काम आपण पाहिलेलं आहे. वाघांचं आपण पाहिलं. वाघांच्या संदर्भात जर निकम साहेबांनी मोठ्या प्रमाणात जर आक्रोश केला, रस्ता रोको केला, त्यांनी त्याचा फडशा पाडला आणि त्याला काहीतरी न्याय मिळाला. नक्कीच कांद्याला न्याय मिळाले याची अपेक्षेने आपण सगळेजण आलात. परत एकदा स्वागत करतो. रामकृष्ण हरी, जय बळीराजा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.